कीर्तनाला निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी आपण सर्व श्रोते माय बापांना माहिती असलं की कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे तरी सांगणं हे वक्त्याचं पहिलं कर्तव्य ठरतं। याच अनुषंगाने आज या ठिकाणी श्री क्षेत्र पळसखेडे नगरीमध्ये चालत असलेला हा सद्गुरु बाळनाथ महाराज संजीवन समाधी सोहळा आणि हे 42व्या वर्ष 42व्या वर्षातली ही द्वितीय दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे। त्याच अनुषंगाने उपस्थित सर्व गंधर्व स्वरूप महाराज मंडळी माईबाप मला नाव परिचित नाही, सांगायची असेल नाव तर तेही सांगा। अगदी गायनाचार्य वादक गायक वादक सर्व माझे टाळकरी माईबाप वादक माऊली आमचे विनेकरी दादा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी पुरे एकचे पुत्र माये पोटी हरी स्मरणे उद्धरे कोळी कोटी आदी करून सर्व टाळकरी माईबाप साऊंड सिस्टमवाले दादा रामदादा कांडेकर ज्यांच्यामुळे इथे येण्याचं हे योग अगदी इथे येईपर्यंत दादांचे एवढे फोन होते लवकर या लवकर या लवकर या। आता बघू जाताना फोन करतात का पोचले का नाही म्हणून। अगदी चित्रीकरणवाले दादा सर्व श्रोते सज्जन शक्तींना अगदी सर्व या भगवान नारदांची ही गादी आणि या सर्व माझ्या गंधर्व स्वरूप माई बापांना सर्वांना दंडवत प्रणाम। आपणा सर्वांना दंडवत प्रणाम। आदि श्रोते सज्जन व्यासपीठावरील सर्वांना दंडवत प्रणाम। आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करून पुढे मात्र मी माझ्या सेवेला प्रारंभ करते। विठ्ठल विठ्ठल शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय। निळोपरा यांनी म्हणावं निळावंदी त्यांचे पाय आणि कोण कुणाचे पाय फुकट वंदत नाही महाराज। त्यासाठी तो त्याग असतो तेवढा समर्पण असतं भगवंताप्रती ईश्वराप्रती आणि ते समर्पण होतं माझ्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं। किती शांतता होती हो यवना अंगावरी थुंकला पण प्रसाद देऊनी मुक्त केला। चालता चालता एखाद्याची लात लागू द्या माणसं म्हणतात ए आंधळा आहे का दिसत नाही का गाढवा लात मारतो आणि उभं आयुष्य जोड्या भरले लातेन ज्या धरणी मातेवर चालतं तिला कधी नमस्कार करत नाही महाराज मानव। आणि म्हणून आमचे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्म्याने श्रीखंड्याच्या रूपामध्ये 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं। माईबाप हो 36 वर्षच नव्हे तर आज सुद्धा देवाला पाणी भरावं लागतं। आज बघा जास्त शिकलेल्या नालायक अवलादी देवाला मानत नाही, देवाचा साक्षात्कार कुठे आहे म्हणतात ना, अशा जास्त शिकलेल्या नालायक अवलादींनी आज सुद्धा आमच्या दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठणला यावं। आज सुद्धा देवाला पाणी भरावं लागतं। बघा पंचमीच्या दिवशी आज सुद्धा देवाला यावं लागतं। काही लोकांचा नवस असतो नात्रया आमची मनोकामना जर पूर्ण झाली तर या रांजणामध्ये 108 घागरी टाकल, कुणी 1000 घागरी, कुणी 500 घागरी, कुणी 100 घागरी, कुणी 51 घागरी असा नवस असतो यथा। पण 1000 घागरी पण सुद्धा रांजण भरत नाही। पण आज सुद्धा पंचमीच्या दिवशी माझ्या पांडुरंग परमात्म्याची कावड आली आणि कावडीतला एक गडवा रांजणामध्ये पडला की रांजणातलं पाणी उचांबळतं आणि 10च्या मोटरी सारखा लोंढा गोदा पात्रामध्ये जातो। याच्यापेक्षा अजून कोणता साक्षात्कार आम्हाला पाहिजे? नवे तर अजून दुसऱ्या साक्षात्काराचा जर विचार केला तर पंचम वेद ज्यांनी अज्ञानी समाजाला निर्माण करून दिला, हाडाचं कड रक्ताचं पाणी केलं, प्रपंचाची अवस्था प्रपंचावर तुलसी पत्र ठेवलं, काही अवस्था झाली, स्वतःची पत्नी गेली, पोटचं लेकरू गेलं, प्रपंचाची अवस्था पाणी प्यायला फुटका माठ, झोपायला मोडकी खाट, तरी सुद्धा शेवटी गाठली वैकुंठाची वाट। असा होता माझ्या भगवान तुकोबारा यांच्या परमार्थाचा थाट माई बाप हो। आणि ते भगवान तुकोबाराया बघा काही मंडळी काही त्यांना आमच्या परमार्थाशी अध्यात्माशी घेणं देणं नसतं, फक्त परमार्थावर शिंतोडे आमच्या संप्रदायावर शिंतोडे उडवायचं काम एक नास्तिक वर्ग करतो। पण लक्षात ठेवा अध्यात्माला साधू संताला आणि धर्म कार्याला नाही सहकार्य करता आलं तरी चालेल, नाव ठेवू नका, विरोध करू नका, नरक सुद्धा स्वीकारणार नाही। आणि म्हणून आज सुद्धा देवाला यावं लागतं। ज्याला बघायचं असेल ना साक्षात्कार तुकाराम बीज ज्याला आम्ही म्हणतो
आज सुद्धा तुकाराम बीजच्या दिवशी ज्या कालावधीमध्ये ज्या टायमिंगला तुकोबराया दुपारी 12:30-1च्या दरम्यान म्हणजे तुकोबरायांचं प्रयाण झालं होतं, साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं विमान आलं होतं, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, काचे पितांबर सेला गगनी झळकला. आज सुद्धा देवाला यावं लागतं, याचा साक्षात्कार आज सुद्धा देहू गावामध्ये अनुभवायला मिळतो. श्रोते सज्जन शक्तींनो, बघा आज सुद्धा 12:30 वाजता तुकाराम बीजच्या दिवशी या वारकरी बांधवांचा, या वारकरी माई बापांचा ज्या वेळेला टाळ मृदंगाचा घोष, नामाचा घोष चालतो, 1000 मृदंग एकाच वेळेला वाजतात, लाखो टाळ ज्या ठिकाणी वाजतात, करोडो नाम ज्या ठिकाणी होतं, आज सुद्धा तुकाराम बीजच्या दिवशी 12:30 वाजता नांदुरकीचा वृक्ष थरथर कापतो. याच्यापेक्षा अजून कोणता साक्षात्कार व्हायला पाहिजे? आमच्या संत महात्म्यांनी गेल्या त्या दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अरे ज्या आपल्या गावामध्ये समर्थ सद्गुरु बाळनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे, नाथ संप्रदायातील असावेत, नाथ नाम आहे म्हणून. आणि नाथ संप्रदायाची परंपरा ही सामान्य नाही आहे. आणि नाथ संप्रदायाची आता बघा गडावर सुद्धा मोठ्या बाबांच्या इथे सुद्धा महिला नाथमध्ये प्रवेश नाही. आणि मला तरी वाटतं आपल्या प्रवेशामुळे जर कुठे आमच्या परंपरेला कलंक लागत असेल तर 2 पावलं मागं राहिलेलं काय वाईट आहे माई बाप. आणि नाथ परंपरेने स्त्रियांना नाकारलं नाही, पण त्यांचे काही नियम आहेत. नवनाथ भक्तीसार ग्रंथामध्ये सुद्धा तर बघा नाथ संप्रदायाचा जर विचार केला तर मच्छिंद्रनाथ त्या कालावधीमध्ये नवनारायणांचे हे अवतार, मच्छिंद्रनाथांच्या बरोबर 64 योगिनी सतत असायच्या. संन्यासी परंपरा 64 योगिनींना दीक्षा देऊन त्यांनी पुढे ती परंपरा चालवली. पण पुढे मात्र स्त्री संन्यासी नसल्यामुळे त्या परंपरा खंडित झाल्या गेल्या महाराज. अशा प्रकारे त्या ठिकाणी विषय आहे आपला आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने नाम घेतल्यानंतर मग चिंता वाहणारा भगवान परमात्मा आहे. पण नाम घेत असताना कुठलाही स्वार्थ नसावा देवाकडे, की देवा तुझं नामचिंतन करतो, तुझं अनुष्ठान करतो, देवा तुझी वारी करतो, सप्ताहात पंगत देतो. पण ज्यानं मला जय हरी घेतला नाही सप्त्याच्या प्रांगणामध्ये, सप्त्याच्या धर्ममंडपामध्ये, त्याला मात्र पुढच्या वर्षीपर्यंत तो पॉझिटिव्ह झाला पाहिजे. असा हेतू ठेवाल ना त्याला काही नाही होणार. पण दुसऱ्यासाठी खड्डा खणला की त्याच्यामध्ये आपल्याला पडावं लागणार आहे, कारण सर्व सत्तेचा नायक तो आहे. बाबांनो बघा आवडीने नाम घेतल्याचा परिणाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कशा प्रकारे भगवान परमात्मा चिंता वाहतो म्हणजे तुकोबरायांच्या प्रपंचाची चिंता. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. लोक म्हणतात काय म्हणतात, मग आम्ही कीर्तनाला गेल्यावर घरचं राखण देव करल का? अरे देवच करतो आपलं राखण. आपण काय राखण करणारे आहोत? तुम्ही त्याच्यावर भार सोपवा, त्याला धावावंच लागेल, त्याला पावावंच लागेल. मी नाही सांगत, शास्त्र सांगतं, धर्मग्रंथ सांगतात, आमच्या थोरवीर पुरुषांचे जीवन चरित्र सांगतात. आणि म्हणून माझ्या माता मौल्यांनो, लेकी बाळींच्या हातामध्ये, मुलांच्या हातामध्ये व्हॉट्सअपचे मोबाईल, पाश्चिमात्य देशाची संस्कृती, आर्यन खान, प्रीती झिंटा, शाहरुख खान असे भंगार सिरियल देण्यापेक्षा त्या युवकांच्या हातामध्ये थोरवीर दिव्य पुरुषांचे जीवन चरित्र द्या. त्यांच्या जीवनाचं सोनं नवे परीस झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आमच्या थोरवीर दिव्य संतांच्या पुरुषांचे जीवन चरित्र काही सामान्य आहे का? कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा महाराज, कारण सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. लाखो थोरवीर पुरुषांच्या गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, रामायण, महाभारत हे सर्व आमच्या जवळ असताना आम्ही या व्यासपीठावरून, या नारदाच्या भगवान नारदांच्या गादीवरनं बाकीच्या हलकट गप्पा मारणं म्हणजे संप्रदायाचा जाहीर अपमान आहे आणि मूर्खाचं लक्षण आहे. विठ्ठल आमचे गुरु माऊली नेहमी सांगायचे की या नारदाच्या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर लोकांच्या मनामध्ये विकार नव्हे तर वैराग्यच निर्माण झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हो बघा, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुकोबरायांच्या बाबतीत विचार केला, नाथ महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर बघा
ज्या वेळेला शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज देवपूजा करायचे ना, श्रीखंड्यानं अर्थात भगवान परमात्म्यानं श्रीखंड्याचं रूप धारण करावं आणि चंदन उगाळून द्यावं. नाथ महाराजांनी ज्या वेळेला स्नान करायचे त्यावेळेला वस्त्रे गंगा तीरी धुत असे. नाथ महाराजांची वस्त्रे धुवावी. काय ते तन पवित्र असेल, काय ते जीवन दिव्य असेल की स्वतः पंढरीनाथानं माझ्या नाथ महाराजांची कापडं धुवावी महाराज. आणि म्हणून जीवन जगताना चांगलं जीवन जगा, पुन्हा पुन्हा नवे. कारण तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. कमने कमरनेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एका मरणेची सरे. छत्रपती शिवाजी महाराज एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज, विश्वमावडी ज्ञानोबाराया, आपल्याच गावातील संजीवन समाधी अवस्थेत असणारे बाळनाथ महाराज, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे. आणि म्हणून अगोदरही सांगितलं की पुरे एकची पुत्र माये पोटी, हरी स्मरणी उद्धरे कुळकोटी, धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. काय आख्यायिका आहे आमच्या संत महात्म्यांच्या, काय आख्यायिका आहे आमच्या थोरवीर पुरुषांच्या. कुठे गेल्या या गाथा? कारण आम्ही त्यापासून वंचित राहिलो. पाश्चिमात्य देशाच्या संस्कृतीने विळखा घातला माई बाप हो. आणि कुठेतरी या गोष्टी थांबाव्या. अरे आपला धर्म काय आपण जाणून घ्यावा. आपली पोरं करतात काय, आपल्या मुली करतात काय, कुठे चालली आहे आमची धर्म संस्कृती. काय काय म्हणतात आमच्या कॉलेजला जीन्स शिवाय पर्याय नाही. फार शिकलो आम्ही, ग्रॅज्युएट झालो, एखादी पोस्ट काढली, फार शिकलो. मला सांगा ना तुम्ही, बघा एका बाजूला अंगभर वस्त्र असलेली एक माऊली उभी करा, तिच्याच बाजूला फटकी जीन्स घातलेलं गिधड उभं करा, सुंदर कोण दिसतं? अरे फटक्या जीन्स घालणं ही आमची संस्कृती आहे का? फार शिकलो म्हणून काही जास्त झालं नाही सांगून जाईल. सावित्रीबाई फुले शिक्षणाचा अधिकार दिला हो, पण अर्धवट कपडे घालण्याचा अधिकार नाही दिला त्यांनी. काही काय म्हणतात फार शिकलो आम्ही. जास्त शिकले लोक आमच्यासारख्याला ज्ञान शिकवायला येतात महाराज, की असं काही नसतं, तुमचे वस्त्र अंगभर असावे माता मौल्यांनो. कारण आपली संस्कृती काय बघा तुम्ही, दिल्लीचं तख्त सांभाळलं एका नारी शक्तीनं, पण डोक्यावरचा पदर कधी बाजूला जाऊ दिला नाही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. याच महाराष्ट्रातील आहेत ना. लता दीदी मंगेशकरांचं तुम्ही बघा फोटो, बघा कुठल्या फोटोमध्ये डोक्यावरचा पदर खाली आहे हो. आणि आम्हाला आमची संस्कृती आमच्या धर्माची लाज वाटावी. कुठे चाललाय आमचा धर्म? अरे या धर्माच्या रक्षणासाठी आमच्या थोरवीर स्त्रियांचा किती त्याग होता, किती समर्पण होतं. आमच्या पुरुषांच्या बाबतीतही विचार केला तर धर्मवीर शंभू राजांचं काय योगदान होतं. रक्तरंजित नरसंहार करून घेतला. अरे आमच्या कपाळाचं कुंकू, स्त्रियांच्या भाळावरचं कुंकू, नाकातली नथ, पुरुषाच्या केसाची शेंडी आणि भगवा टिळा हा सुरक्षित राहावा. देव धर्म, साधू संत, मंदिराचा कळस हा सुरक्षित राहावा, याच्यासाठी रक्तरंजित नरसंहार शंभू राजांनी केला. आणि आज त्या शंभू राजांच्या या महाराष्ट्रातील युवकांना त्या माळे टिळा कडे गंध लावायची लाज वाटावी, ह्याच्यापेक्षा अजून कोणती खंत महाराष्ट्रामध्ये असावी श्रोते सज्जन हो. आणि म्हणून आपल्या धर्माचा स्वाभिमान आहे. काही काही म्हणतात आम्ही माळ दाखवत नाही. का दाखवत नाही हो? अरे इतर धर्माचा विचार करा. उलटी टोपी घालून ज्याला समाजात याची लाज वाटत नाही, आम्हाला का टिळा लावायची लाज वाटावी? आम्हाला का चंदन लावायची लाज वाटावी? आम्हाला का माळ घालायची लाज वाटावी? आणि दुसरं एक कारण या ठिकाणी सांगून जाईल. मी नेहमी सांगत असते, माझ्या प्रत्येक
हिंदू बांधवाच्या कपाळाला टिळा असावा, गळ्यात माळ असावी आणि केसाची शेंडी असावी डोक्याला. कशासाठी? ज्यावेळेला आमचे हिंदूची माय बहीण रस्त्याने जात असते, कधी खरेदीला जात असेल, कधी मार्केटमध्ये जात असेल, कधी कॉलेजला जात असेल, कधी नातेवाईकांकडे जात असेल, कधी प्रवास करत असेल, त्यावेळेला विधर्मी गिधड त्या माय बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला ती माझी माय बहीण ज्याच्या कपाळाला टिळा आहे, केसाला शेंडी आहे, गळ्यात माळ आहे, त्याच्या आश्रयाला उभी राहत असते. कारण तिला माहिती असतं, अरे कल्याणच्या सुभेदाराची सून इंद्राच्या परीसारखं जिचं सौंदर्य होतं, पण माझ्या राजांच्या समोर आणल्याच्या नंतर मातृदेव भव म्हणून तिचं पूजन करून सुखरूप कल्याणला जशास तशी रवाना केली. हा इतिहास माझ्या राजांचा आहे. ज्या अर्थी याच्या कपाळाला टिळा आहे, गळ्यात माळ आहे, त्या अर्थी नक्कीच हा हिंदू असला पाहिजे. आणि याच्या आश्रयाला जर मी उभी राहिली तर नक्कीच माझी अप्रू सुरक्षित राहील. अरे पण तुमच्या कपाळाला जर टिळाच नसेल, गळ्यात माळच नसेल, तर त्यावेळेला माझ्या माई बहिणीनं कुणाचा आश्रय घ्यावा? आणि म्हणून टिळे माळा मिरवा आपल्या धर्माचा स्वाभिमान आहे. विठ्ठल हो, कारण आज आमचा युवा जागृत होण्याची गरज आहे. युवा शक्ती जे कार्य करू शकते ते वृद्ध माणसं करू शकत नाही महाराज. कारण उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती. रगों में तेरे बह रहा है खून राम श्याम का, जगत गुरु गोविंद और छत्रपति शिव का. रगों में तेरे बह रहा है खून राम श्याम का, जगत गुरु गोविंद और छत्रपति शिव का. तू चल पड़े तो चल पड़ेगी, चल पड़ा तो चल पड़ेगी साथ तेरे भारती. देश है पुकारता पुकारती माँ भारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती. तू चल पड़ा तो चल पड़ेगी तेरे साथ भारती, तू अच्छे पथ पर चल, ये समाज तेरा साथ चलेगा. जरांगे पाटील बघा, हा एकटा निघाला महाराज. अगोदरचा कार्यकाल कुणीच नव्हतं जरांगे पाटलांच्या बरोबर. आमच्या जवळ आहे महाराज, उद्या आमची तिथेच सेवा आहे अंतरवालीला. तर बघा, जीवन जगावं पुरे एकचे पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळकुटी. माईबाप या समाजात एवढं योगदान दिलं, एवढं योगदान कोण देऊ शकतो हो? स्वतःच्या प्रपंचाची पर्वा नाही, मुलाबाळांची लेकरांची पर्वा नाही, बस समाजाला आरक्षण मिळावं, समाजासाठी लढावं. कसं लढावं महाराज? शिका जरा सध्याच्या कालावधीमध्ये जरांगे पाटलांकडनं. कुठली पर्वा बाळगली? या मराठ्यांसाठी अरे प्राणाची बाजी लावणारे एकमेव आमचा गोदाबकाठचा पठ्ठ्या आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि म्हणून त्या ठिकाणी बघा, आवडीने नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आमच्या जरांगे पाटलांनी सुद्धा आवडीनंच उपोषण केलं. तर चिंता महाराज, बाकीच्या या समाजाला बुद्धी देणारा सुद्धा भगवान परमात्माच आहे. कोण देतो आपल्याला बुद्धी? देता तोच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी बाबांनो, जीवनामध्ये चांगलं जीवन जगा, आवडीने नाम घ्या. नाम घेत असताना देवाकडे काहीच मागू नका. देवाकडे काय मागायची गरज आहे हो? आईच्या गर्भामध्ये सुद्धा ज्यानं आमचं उदरभरण केलं, मातेच्या सणामध्ये ज्यानं आमच्यासाठी दुधाची व्यवस्था केली, पुढे बिस्किट खाण्यासाठी दूध दाताची व्यवस्था केली. दूध दातावर भागत नव्हतं म्हणून देवानं काय केलं, एक एक करून दूध दात काढले. हळूहळू 32 दात दिले. एक नाही 32. एक दाताचं रूट कॅन जर करायला गेलं तर हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 10 ते 12 हजार रुपये खर्च आहे. कॅब जर बसवायची असेल तर. एवढे 32 दाता आम्हाला देवानं दिले. काय कमी केलं आम्हाला देवानं? 32 दाता दिल्यानंतर 25 पर्यंत आलं. आता 25 पर्यंत आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खाण्याच्या पद्धती, त्यात खाण्याचे 2 प्रकार आहे. माणसाचं खाद्य माणसं खातात आणि कुत्र्याचं खाद्य कुत्रे खातात. तुमच्या लक्षात आलं का? नाही आलं वाटतं, जाऊ दे. हां, माणूस माणसाचंच खाद्य खातं, पण कुत्र माणसाचंही खातं आणि कुत्र्याचंही खातं. ते त्याचा गुणधर्म आहे. लाज वाटली पाहिजे माणसाला थोडी. अरे कुत्र जर कुत्र्याचा गुणधर्म सोडत नाही तर मी तर माणूस आहे, मी तरी का माझा चांगला गुणधर्म सोडावा? मी का माझा माळकरी होण्याचा धर्म सोडावा? मी का माझं धर्मकार्य सोडावं? तुकोबऱ्यांकडनं शिका.
तुकुबराया तर फार उच्च कोटीचे आहेत. साधं प्राण्यांकडनं शिका. मांजरीला सांगावं लागत नाही घरात कोणी नसल्यावर दूध पी म्हणून, तिचं ती पिते. बैलाला सांगावं लागत नाही तू ह्या बांधाच्या पलीकडे जायचं नाही, आपल्याच बांधाच्या चरायचं. बैल बांध सोडून पुढे जात नाही आणि माणूस बांध कोरायला लागला. तुमच्याकडे माहित नाही, तिकडचं सांगते आमच्याकडचं. कुठे गेले तर पळसाला 3च पानं आहेत. पुढे मात्र कुत्र्याला सांगावं लागत नाही प्रामाणिकपणाने राखणदारी कर. गाढवाला सांगावं लागत नाही उकिरड्यावर लोळ. उकिरडा पाहिला की लोळायला सुरुवात केली. पण माणसाला मात्र सांगावं लागतं भजन कर. मग चांगलं कोण? इतर प्राणी का माणूस? तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू? विठ्ठल. माणसाला सांगावं लागतं भजन कर, माणसाला सांगावं लागतं धर्म कार्य कर. बाबांनो, भजन करा, जीवनामध्ये आवडीने नाम घ्या. विषय काय चालू होता आपला? काय चालू होता? गाढव लोळायचं काम. एका आजीबाईने सांगितलं, पण बाकीचे म्हणतील ज्यानं काम थानो करो, दुजा काही करो तो गोता खाओ. म्हणतात तुम्हाला काय जेव? बरं नशीब आम्ही जेवत नाही महाराज, महाराष्ट्रभर कुठेच जेवत नाही, सोबतच डब्बा असतो आमच्या. काही नाही तर म्हटले असते तुम्हाला काय जेवायला आणलं का? नाही का? काही काही म्हणतील ज्यानं काम थानो करो, नाही तर नाही का ते म्हणतात ना काय, तुम्हारा कीर्तन तुम जाने, हमारी गोदडी हम ताने. आम्हाला काय घेणं आहे? तर बघा, विषय होता आपला 32 दातापर्यंत आलो होतो आपण. 32 दाता दिले, 25 पर्यंत आलो. खाण्याचे प्रकार पाहिले. त्याच्यानंतर देवाने विचार केला, 32 दाता दिले, 25 वर्ष वय झालं. 25 वर्ष वय झालं तरी सुद्धा याला उलट बोल, त्याला उलट बोल. महाराज मंडळी कळेना, ज्येष्ठ श्रेष्ठ कळेना, धर्म कळेना, मायबाप कळेना. उलट बोलल्याच्या नंतर त्याला असं वाटायचं मी फार शहाणा झालो. देवानं विचार केला काय करावं? 32 दाता दिले, 25 पर्यंत आलं तरी अजून थोडी अक्कल कमी आहे. मग अजून अक्कल यावी म्हणून काय केलं देवानं? ऑफर आणली, बोनस. अक्कल दाढी दिल्या. तुम्हाला आहेत का? म्हणजे मला आता येऊ लागल्या म्हणून म्हटलं. आहेत ना? प्रत्येकाला असतात. अक्कल दाढी दिल्या. इतकं खाऊ लागलं, इतकं खाऊ लागलं. काही काही गावाची गावं खाल्ली, कुणी रस्ते खाल्लीत महाराज. 20 फुटाचा रस्ता असेल तर 10 फुटाचा केला, 10 फुटाचा खाल्ला, तेही पचत नाही महाराज. इतकं खाल्लं, इतकं खाल्लं. खाऊन 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 जठराग्नी कमकुवत झाला. देवाच्या लक्षात आलं, 65 पर्यंत आलं. आता पुढे याला त्रास होईल. मग याला त्रास होऊ नये म्हणून देवानं काय केलं? पहिली नोटीस पाठवली. तिचं नाव होतं शुगर. पण आता इथं कुठलं मार्केट आहे माहिती नाही. पाठीमागं कोणतं गाव होतं दादा? नांदूर शिंगोटे का काहीतरी लागलं ते गाव. अगदी अशा मार्केटच्या गावामध्ये गेलं, मिठाईचं दुकान पाहिलं की अर्धा किलो जिलेबी पठ्ठ्यानं खावी. देवानं विचार केला, याला पहिली नोटीस पाठवली तरी सुद्धा हे भानावर येत नाही. आणि असं जर खातच राहिलं तर पुढे याला त्रास होईल भविष्यामध्ये. काय करावं? मग देवानं पर्याय शोधला. हळूहळू याचं साधन काढून घेतलं. 32 नव्हे तर 34च्या 34 दात काढून घेतले. आता मला सांगा, देवानं दात काढले देवाच्या स्वार्थासाठी का आपल्या फायद्यासाठी? आपल्या फायद्यासाठी. तरी आपण काय म्हणतो, अजून 10-5 वर्ष दात शाबूत पाहिजे होती बाबा. किती खाणार आहे अजून? म्हणून त्या ठिकाणी कुठे काय द्यायचं, कुठून काय काढून घ्यायचं हे त्या भगवान परमात्म्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे बाबांनो. आपल्या मागणीपेक्षा त्याची योजना ही हजारो पटीने श्रेष्ठ आहे. म्हणून त्याच्याकडे मागायचंच नाही. आणि देणारा एवढा दानशूर आहे जगामध्ये, त्याच्यासारखा दानशूर तोच आहे महाराज. तोच एक दानशूर दाता, विटेवरी ज्याची पाऊले समान, त्याच्यासारखा दानशूर कोणीच नाही आहे. तुम्ही विचार करा. बघा, गीता माऊली सांगते, यदा आदित्य गतम तेजो जगत भासयते खिलम या चंद्रमसी यज्जाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. चंद्राचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश एवढा दिला आम्हाला भगवान परमात्म्याने. अरे 10 दिवस जर लाईट बिल भरलं नाही तर लाईनमन येऊन लाईटचं कनेक्शन बंद करतात. 10 दिवस जर नळ पट्टी भरली नाही तर नगरपालिकेवाले येऊन त्या ठिकाणी नळाचं कनेक्शन बंद करतात. ज्या जल देवतेनं आम्हाला एवढं जल दिलं, त्याच्या मोबदल्यात आम्ही काय दिलं देवाला? एवढंच नव्हे तर चंद्र देवता, सूर्य देवता, रात्रंदिवस या दोन्ही देवतेने आम्हाला एवढा प्रकाश दिला. त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही काय दिले होते देवाला? आणि काय पाहिजे देवाला? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला फक्त शुद्ध भाव पाहिजे. आणि भाव की शुद्ध झाला
शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव भाव झाला दुरी नाही देव त्याला। पण भाव कसा पाहिजे? शुद्ध पाहिजे। शुद्ध भाव होता आमच्या संत जनाबाई महाराजांचा। एवढा भाव शुद्ध होता की काही नव्हतं माझ्या जनाबाई महाराजांकडे। देवाला देण्यासाठी फार मोठा हार नव्हता, देवाला देण्यासाठी चांगल्या प्रकारचे गावरान तुपातले लाडू नव्हते, शुद्ध घी काही नव्हतं माझ्या जनाबाई महाराजांकडे। फक्त भाव शुद्ध होता, एवढा भाव शुद्ध होता। पण माझ्या जनाबाईला मंदिरात नाही जाता आलं, पण मंदिरातल्या देवाला जनाबाईकडे यावं लागलं। आणि कसं यावं लागलं बघा। एके दिवशी प्रकार काय झाला, जनी संगीत दळू लागला, जनी म्हणत तसे ओविला, जनी म्हणत तसे ओविला, ऐकून देव दंग झाला, नाही शुद्धी राहिली त्याला। प्रातःकाळ समय झाला, पाहून देव दचकला। काय अवस्था झाली? जनाबाईला मंदिरात नाही जाता आलं, पण जनाबाईचा भाव आणि जनाबाईचे शब्द रचना त्या ओव्या ऐकून मंदिरातला देव जनाबाईकडे आलेला आहे आणि जनाबाई सोबत दळण दळू लागला। दळण दळता दळता काय झालं? पहाटेची वेळ झाली। देवाने विचार केला, अरे मी जर वेळेच मंदिरात पोहोचलो नाही तर पंढरपुरामध्ये एकच चर्चा होईल की पहाटे देव कुठं पळून जातो, पहाटे देव गायब राहतो। आणि म्हणून त्या ठिकाणी असा विचार करून मनाला देव गडबडीने निघाला। तेवढ्यात प्रकार काय झाला? शालू आणि हर विसरला, घेऊन वाकळच निची मंदिरी नटला, राम राम राम। घेऊन वाकळच निची मंदिरी नटला, राम राम राम। घेऊन वाकळच निची मंदिरी नटला, राम राम राम। पुजाऱ्याने उघडले द्वार, पाहिला रुक्मिणीवर नाही शाल जोडे आणि हर। पुजारी आले, पुजाऱ्याने महाद्वार उघडलं आणि आतमध्ये देवाकडे पाहतात तर शाल नाही, हार नाही, अंगावर दागिने नाही, तर जनाब एक गोधडी आहे। पण माहिती नव्हता कुणाची गोधडी आहे म्हणून। अरे काय माझ्या जनाबाईचं जीवन धन्य आणि पवित्र असेल की विश्वाच्या चालकानं मालकानं सुद्धा त्याला सुद्धा जनाबाईची गोधडी अंगावर घेण्याचा हेवा वाटावा। पुजाऱ्याने उघडले द्वार, पाहिला रुक्मिणीवर नाही शालू जोडे आणि हर। अंगावर जनीची वाकळ, राम राम राम। जनीची वाकळ, राम राम राम। त्यावेळेला तपास सुरू झाला। अरे भगवान परमात्म्याची विटंबना कोणी केली? कोण असेल तो नराधम देवाचे दागिने चोरले आणि देवाच्या अंगावर ही गोधडी। अरे कुण्या नास्तिकानं केलं असेल हे काम? एक चर्चा सुरू झाली। त्यावेळेला तपास ज्याला आपण म्हणतो शोध पथक सुरू झालं। बघताय चौकशी सुरू झाली, तपास सुरू झाला आणि तपासांती कळालं जनाबाईची वाकड आहे। त्यावेळेला राजदूताच्या कानावर ही बातमी गेली आणि राजदूतानं फरमान काढलं, देवाची विटंबना याच्यावर एकच शिक्षा, हिला सुळावर देण्यात यावं। त्यावेळेला पंढरपुरातल्या नास्तिक वर्गाची चर्चा सुरू झाली। आता भक्तीचं सोंग उघडं पडलं आणि परमार्थामध्ये सुरुवातीला माणूस येतो ना तेव्हा माणसं म्हणतात ढोंगी आहे, हे काही सोंग मांडलं आणि कालांतरानं तीच माणसं म्हणतात आमच्या परिसराचं वैभव आहे म्हणून। तीच अवस्था माझ्या जनाबाई महाराजांच्या जीवनामध्ये सर्वीकडे चर्चा सुरू झाली। भक्तीचं सोंग उघडं पडलं। म्हणत होते
जणी जाय शेणीसाठी विठ्ठल धावे पाठी पाठी. कुठे गेला हिचा विठ्ठल? अरे दागिने चोरण्यासाठी ही नाटकं केली. त्यावेळेला फरमान काढलं हिला सुळावर देण्यात यावं. त्या अगोदर पंढरपुरामधून धिंड काढण्यात येईल. जनाबाईचे हात सखादंडाने जखडले आणि पंढरपुरामध्ये हजारोच्या संख्येनं हा समाज एका बाजूला माझ्या जनाबाईकडे बघावं, थुकावं. अरे उभा जीवांच्या भगवान परमात्म्याच्या समर्पित केलं चरणी. तिथे ही अवस्था भावी. काय वाटलं असेल अंतकरणाला? सर्व समाज नाव ठेवतो आहे. मध्यभागी जनाबाई चालताय, साकादंड हाताला जखडलेली आहे. सुळतो रोविला चंद्रभागेच्या तिरी. राजदूत म्हणे जनाईला कर आता सुळावर जाण्याची तयारी. कोण आहे तुझा तो देवा? हाकत्या मारी राम राम राम. हाकत्या मारी राम राम. हाकत्या मारी राम राम. जनाईन फोडीला टहो गाव श्रीरंगा पांडुरंगा. अरे उभा जीवन तुझ्या चरणी समर्पित केलं रे. काय नाही मागितलं तुझ्याकडे देवा? अरे तुझ्या भक्तीचं फळ सुळावर देण्यात यावं. असं कोणतं पाप केलं रे पंढरीनाथा? तुला मी माझ्याकडे निमंत्रण दिलं नव्हतं. तू स्वतःहून आला होता. मी तुझ्या दारात आली नाही, तू माझ्या दारात आला आणि हा चोरीचा आरोप माझ्यावर आहे. देवा कुठे गेली रे तुझी? कुठे गेली तुझी करणी? अरे म्हणत होता शबरीसाठी उष्टी बोरं खाली, प्रल्हादासाठी स्तंभातून प्रगट झाला. आज कुठे तुला केशवा निद्रा लागली? अरे हा समाज माझ्याकडे बघून थुंकतो आहे. मला खाली बघावं लागतंय. आणि त्यावेळेला जनाबाईनं शिव्या दिल्या पांडुरंग परमात्म्याला. अरे अरे विठा मूळ माईच्या कारट्या तुझी रड रडकी झाली. या शिव्या जनाबाईनं द्याव्या. आणि ज्यावेळेला अंतकरणाला पाजर फुटला जनाईच्या, त्यावेळेला काय अवस्था झाली महाराज? जनाईना फोडीला टाहो हरी प्रगटला. सुळाचे झाले पाणी राम राम राम. सुळाचे झाले बघा त्या पाणी राम राम राम. सुळाचे झाले बघा त्या पाणी राम राम राम. सुळाचे झाले बघा त्या पाणी राम राम. सुळाचे झाले बघा राम राम. ही महती माझ्या संत जनाबाई महाराजांची आहे. माझ्या जनाईनं नाव सावडीनं नाही घेतलं. कसं नाम घेतलं? दळिता कांडिता तुझ गाईन रे आनंता. तुझ गाईन रे आनंता. नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी. तुझे नाम गा मुरारी. दळिता कांडिता तुझ गाईन रे आनंता. तुझ गाईन रे आनंता. दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता. आणि त्याचा परिणाम सावडीनं नाम नाही घेतलं महाराज, आवडीनं घेतलं. आवडीनं घेतल्याचा परिणाम देवाला सुद्धा सुळाचं पाणी पाणी करावं लागलं आणि देवाला त्या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं. त्यात काय म्हणतील का हो? तुमचा देव जर एवढा सत्याचा आहे, मग जनाबाईची पंढरपुरातनं धिंड काढली. जनाबाईला लोकांनी नावं ठेवली. त्याला तुमच्या देवाला झोप लागली होती का? देवाला झोप लागली नव्हती. कारण देवाला माहिती होतं मी जर दागिने विसरून राहिलो नाही, हिची गोदडी जर अंगावर घेतली नाही तर हिच्यावर चोरीचा आरोप लागत नाही. आणि जोपर्यंत हिच्यावर चोरीचा आरोप लागत नाही तोपर्यंत हिला सुळावर देण्यात येत नाही. आणि जोपर्यंत हिला सुळावर देण्यात येत नाही तोपर्यंत मला तिथे प्रगट होता येत नाही. आणि जोपर्यंत माझा साक्षात्कार समाजासमोर होत नाही तोपर्यंत माझ्या जणीचं संतपण सिद्ध होत नाही. माई बाप हो, संतांचं संतपण सिद्ध करण्यासाठी या भगवान परमात्म्याच्या लीला असतात. आणि म्हणून जीवनामध्ये रडायची जरी वेळ आली ना, देवाला
देवाला दोष देत बसू नका. मागच्या जन्मीचं गाठोडं सोबत घेऊन आलेलं असतो ते आपल्याला भोगावं लागतं. देवाला सांगा, महलों में राखे चाहे झोपड़ी में बास दे, धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए, धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए. जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. जिंदगी की डोर सब हाथ दीननाथ के, महलों में राखे चाहे झोपड़ी में बास दे, धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए, धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए. जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. त्या देवाला सांगा, देवा अरे झोपडीत ठेवलं तरी सुखी आहे, महलात ठेवलं, महलात राहिलो काय आणि झोपडीत राहिलो का. महलात राहणारा सुद्धा भाजी भाकरीच खातो आणि झोपडीत राहणारा सुद्धा भाजी भाकरीच खातो. हां, पण झोपडीत राहणारा जरा जास्त चिंतन देवाचं करतो. हां, म्हणून त्या ठिकाणी बाबांनो देवाला सांगा, देवा अरे माझ्या रडण्यामध्ये जर तुला ठीक आहे देवा, तुझी इच्छा जर असेल मी रडावं तर 2 दिवस 1 महिना नव्हे मरेपर्यंत रडल देवा तुझ्यासाठी. अरे आमच्या संत महात्म्याने एवढं योगदान दिलं, आम्ही का देऊ शकत नाही. विषय आहे आपला, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. जनाबाई महाराजांचं जीवन चरित्र सांगतं, सावडीनं नव्हे तर आवडीनं नाम घ्यावं. आणि आवडीनं नाम घेतल्याच्या नंतर काय होतं तर त्याचं उत्तर म्हणजे नाथरायांनी अभंगाच्या प्रथम चरणात आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने कारण आपल्यासाठी जीव तोडून गातात आणि गाणं बोलणं वाजवणं सोपं नाही हो. अंगाची लाही होती. आणि इकडं सुद्धा महाराज अगदी ते जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे मोठ्याने ओरडणं बोलणं सोपी गोष्ट नाही महाराज. आतडी दुखतात
त्या स्किनला त्रास होतो, पण सांभाळणारा भगवान परमात्मा आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि म्हणून पुढे महाराज म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. का कोणाचा खेद करावा, तो भगवान परमात्मा जाणतो. माणसं म्हणतात ठीक आहे त्याची निंदा केली, कोण बघत नाही. अरे पण विश्वकर्मेजवळ डायरीमध्ये, हे आपलं चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये सर्व नोंद होत आहे. तुम्ही काय काय बोलता, धर्माबद्दल काय काय आक्षेप उडवता, साधू संतांची काय काय टिंगलटवाळी करता, ह्याची प्रत्येक शब्दाची नोंद चित्रगुप्ताच्या डायरीत होते. आणि म्हणून या मुखाने चांगलं बोला, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी. सर्वांशी प्रेमाने वागा, गेल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली म्हणू नका. गेल्यावर काय उपयोग आहे माय बापू. माणसं गेल्यावर एवढे फोटो ठेवतात, फार चांगला होता, फार असा होता, फार तसा होता, आणि असल्यावर त्याला पाहिलं की नाक मुरडलं, त्यात यांचा नंबर पहिला. चांगलं वागा जीवनामध्ये, मुली बाळींना, लेकी बाळींना चांगली शिकवण द्या. आज वृद्धाश्रमाची संख्या वाढती आहे, याला कारणीभूत 100% मुलींच्या आई जबाबदार आहेत. बरोबर ना, का चुकीचं आहे? लक्षात ठेवा, स्वतःच्या मुलीला तिच्या सासू सासऱ्यांपासून दूर करत असाल आणि त्यांच्या विषयी चुकीचे कान भरवत असाल ना, तुम्हाला नरक सुद्धा स्वीकारणार नाही. कारण लहानाचं मोठं केलेलं लेकरू तुमच्या मुलीच्या पदरात टाकत असते ती. आणि कर्म हे कुणाला सुटत नाही. कर्मानं काय झालं, रावणाला जावं लागलं. कर्मानं काय झालं, नारदजी की बाई नारदी. तुमची आमची काय कथा आहे, विठ्ठल विठ्ठल. कर्म चांगलं करा, त्या मुली बाळींना वाईट शिकवण देऊ नका. काही म्हणतात तुम्हाला काही महाराज माहिती आहे, आमच्या मुलीबाळींना किती त्रास आहे. काहीच त्रास नाही तुमच्या मुलीला. तुम्ही रामायण कधी ऐकलं का? जनक नंदिनी जानकी सीता मातेचं चरित्र कधी ऐका. मुली लेकीबाळींच्या हातामध्ये लग्नाच्या अगोदर जनक नंदिनी जानकी सीता मातेचा संघर्ष द्या. झाशीच्या राणीचं दिव्य चरित्र लग्न अगोदर तिला वाचायला द्या. अहिल्याबाई होळकरांचा दिव्य संघर्ष तिला वाचायला द्या. आणि राष्ट्रमाता जिजाऊ माऊलींचा सुद्धा हा संहार आणि ते जीवन चरित्र तिला वाचायला द्या. ती मुलगी तिच्या पोटी नक्कीच राजासारखे रत्न जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण आताच्या माऊल्या गरदोनपणामध्ये टीव्ही, सिरियल, सैराट, गैराट, अजून काय काय. आम्ही टीव्हीच बघत नाही महाराजांनी. आमच्या वडिलांनी आम्हाला कधी टीव्हीच बघू दिला नाही. घरामध्ये बघायचं असेल तर त्यांच्या समोर बघायचं फक्त शिवाजी महाराजांची सिरियल, रामायण महाभारत, याच्या पलीकडे नव्हे. 10वी पर्यंत तर आमच्याकडे टीव्हीच नव्हता. तर बघा हे दिव्य चरित्र का द्यायचे. बघा तुम्ही, एक माऊली, एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. एका माऊलीला एक महाराज गावात सांगायचे की ताई, गरोदरपणामध्ये रामायण वाचावं, महाभारत वाचावं, शिवरायांचं चरित्र वाचावं. पण आता महाराज थोडा शिक्षणाचा गर्व चढलेला, आणि गर्वाचं घरी कधी खाली असतं महाराज. म्हणा काय महाराज लोकांना तेच काम आहे, मागण पुडन गोसाई रडन चढत तडन फुपाटा उड. आमचं तसं आहे का म्हणली, आम्ही जुन्या विचारांना मानत नाही. लेकिन ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आहे, मानत नाही म्हटली. त्यावेळेला कार्टून बघावं, इतकं कार्टून पाहावं, त्यात काय फायटिंगच महाराज. कार्टूनच्या प्रभावाचं. कार्टून पाहिल्यानंतर काय शिवराया जन्माला येणार आहे काय? कार्टून जन्माला आलं. जन्माला आल्यानंतर 5 वर्ष वयाचं झालं. त्या बाईनं त्याला विचारलं, बाळा मोठं झाल्यावर काय करशील र? त्यानं सांगितलं, आई मी मोठा झालो ना. ते आई म्हणत नव्हते, ते मम्मी म्हणायचं. ते म्हटलं, मम्मी मी मोठा झालो ना तर त्या ठिकाणी पायलट होईल. पायलट झाल्यावर काय करशील बाळा? बाळानं सांगितलं, आई विमान चालविल. आईनं सांगितलं, पहिल्यांदा विमान चालवशील तेव्हा काय करशील? त्यानं सांगितलं, आई पहिल्यांदा विमानात बसल्याच्या नंतर, पहिल्यांदा विमान चालवायला घेतल्याच्या नंतर पहिला बॉम्ब आपल्याच घरावर टाकल, तू काळजी करू नको. हा कार्टूनचा प्रभाव आहे. पण बघा तुम्ही, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माऊली ज्या वेळेला या हिंदवी स्वराज्याला
तेव्हा हिंदवी स्वराज्य कसलं हो, मोगलाई मातली होती. आई बहिणींच्या अब्रूची लप्तर वेशीला टांगल्या जात होती. गोमातेची कत्तल, मंत्रघोष करणाऱ्या ब्राह्मणांच्या जिभी कत्तल केल्या जात होत्या. साधू संतांचे कथा कीर्तन हे सर्व बंद पडलं. त्यावेळेला हिंदवीला वाचवणार कोणी राहिलं नाही. माई बापा माहुली किल्ल्यावर वास्तव्याला असताना सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि म्हणजे जिजाऊ माऊली हा रक्तपात पाहिला. दिवसा ढवळ्या हिंदूच्या सुंदर अशा कळी सारख्या लेकी बाळींना उचलून नेल्या जायचं आणि जनान खाण्यात कोंबल्या जायचं. प्रतिबंध जर केला तर उंच कड्यावरनं कत्तल करून फेकून दिल्या जायचं. एवढा अन्याय माई बहिणीवर होत होता. त्यावेळेला तळपायाच्या मस्तकाला जावी त्याच कालावधीमध्ये एक इवान नागा संन्यासी त्या राजवाड्याच्या समोर उभा आहे आणि मम भिक्षां देहि मा हा शब्द कानावर ऐकला आणि लखोजीराव जाधवांची संस्कारशील कन्या भिक्षेचं पात्र घेऊन बाहेर आली. पाहतात काय, एक इवान नागा संन्यासी समर्थ रामदास स्वामी वाड्याच्या समोर उभे आहे. भिक्षेचं पात्र समोर केलं पण जिजाऊ माऊलीच्या नेत्रात अश्रू आहे. आपलं दुःख एक तर संतांजवळ सांगावं नाही तर भगवंताजवळ. ते पाहिला नेत्रामध्ये अश्रू आणि समर्थांनी सांगितलं जिजाऊ तुझी भिक्षा मी स्वीकारणार नाही जोपर्यंत तुझ्या नेत्रातल्या अश्रूचं कारण मला कळत नाही. सरदाराच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी शोभा देत नाही. तेव्हा बाबा काय सांगू, आई बहिणींचा अब्रू सुरक्षित राहिली नाही. हा यवनाचा नंगा नाच थांबेल का? मंदिराची कळसा कापल्या जातील बाबा. कुठे शिव मंदिर उद्ध्वस्त होतात. काय होईल पुढे या धर्माचं? माझ्या देशाला माझ्या धर्माला या हिंदवीला कोण वाचवेल बाबा? या राक्षसांचा नंगा नाच कधी थांबेल बाबा? कोण वाचवेल या हिंदवीला? त्यावेळेला समर्थांनी सांगितलं जिजाऊ काळजी करू नकोस, फक्त एक काम कर. झोळीतनं विभूती काढली, झोळीतनं रामायण ग्रंथ काढला आणि जिजाऊ माऊलीच्या हातावर टेकवला आणि सांगितलं जा जिजाऊ आजपासून रामायण वाचायला सुरुवात कर. आणि रामायण वाचायला सुरुवात केल्याच्या नंतर रामायण ग्रंथ वाचल्याच्या नंतर रघुरायाचं दिव्य चरित्र आत्मसात केल्याच्या नंतर या हिंदवीला वाचवणार बाळ तुझ्याच कुशीमध्ये जन्म घेईल बेटा. हा रामायणाचा प्रसाद आहे आणि एका संन्याशानं दिलेला प्रसाद आहे. आणि म्हणून माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीनं रामायण वाचलं तर शिवरायासारखं रत्नपोटी जन्माला आलं. आणि त्या शिवराया म्हणजे सामान्य नव्हते. साक्षात महाराज जगदंबे समोर प्रार्थना होती माझ्या जिजाऊ माऊलीची. अंबिका नगर विदर्मी गिधडाने त्याचं नाव अहमदनगर केलं. त्या अंबिका नगर मध्ये आई जगदंबेच्या समोर पदर पसरला. बुरहान नगरला नवरात्रातल्या 7व्या माळेला केला नवस जगदंबेला. एक पुत्र असा दे मला दुष्टांचा नाश करण्याला दैत्याचा मोड करण्याला. परिणाम जगज्जननी आई भवानीचा कौल मिळाला. गरोदर राहिल्या आणि असं रत्नपोटी जन्माला आलं. साक्षात भगवान शिवशंकराचा अंश या धर्म संस्थापनेसाठी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत या भारत भूमीला या मातृभूमीला वाचवण्यासाठी माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीनं एक पुत्र समर्पित केला. या देशासाठी या हिंदवीला वाचवण्यासाठी 2 जिजाऊंचं महान कार्य आहे. एका जिजाऊनं आपला पुत्र समर्पित केला तर एका जिजाईनं धर्माच्या रक्षणासाठी एका जिजाऊनं धर्माच्या रक्षणासाठी आपल्या पुत्राच्या हातामध्ये शस्त्र देऊन हे जीवन आणि त्या पुत्राचं जीवन आणि त्या पुत्र या हिंदवीसाठी या समाजाला समर्पित केला. आणि दुसऱ्या जिजाऊनं शास्त्र हातामध्ये देऊन या धर्माला वाचवण्यासाठी स्वतःचा पती समर्पित केला. किती योगदान आहे नारी शक्तीचं. आणि म्हणून माझ्या नारी शक्तीनं तुम्ही सामान्य नाही आहात. पण तुमच्या धमन्यातलं रक्त कुठेतरी झोपलाय. पाश्चिमात्य देशाच्या संस्कृतीनं तुम्हाला विळखा घातलाय. तुम्ही काय सामान्य आहात का? काय होतं आमच्या नारी शक्तीचा अजेंडा? आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा,
आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी से छुप कर दुश्मन भाग न पाएगा। आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी से छुप कर दुश्मन भाग न पाएगा। भीमाओं की रक्षा करने, नारी धर्म की रक्षा करने अपने मन में ठान ली। बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की, नहीं युद्ध से पीछे हटेगी हो, नहीं युद्ध से पीछे हटेगी, कुर्बानी दे जान की। बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की। त्या राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीच्या वंशज आम्ही आहोत, ही शपथ ज्या झाशीच्या राणीनं घेतली, ही शपथ ज्या राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीने घेतली, त्या जिजाऊच्या लेकीनं एखाद्यानं छेड काढली म्हणजे रडत घरी यावं, किती लाजिरवाणी गोष्ट आहे। माझ्या जिजाऊच्या लेकीनो अंग भरून वस्त्र घाला, अंग भरून वस्त्र परिधान करा, धर्म लागला नाही येईल असं कधी वागू नका। अंग भरून वस्त्र परिधान केल्याच्या नंतर मग एखाद्या गिधानं जर वक्र दृष्टीनं पाहिलं ना, पायातली चप्पल काढा आणि जिजाऊच्या लेकीची ताकद त्याला दाखवून द्या, तुमचा गौरव झाल्याशिवाय राहणार नाही। रडत घरी येऊ नका, तुम्ही सामान्य नाही आहात। कारण झाशीच्या राणीचा जर आपण इतिहास पाहिला, चमक उठी सन 57 में यह तलवार पुरानी थी, खूब लढी मर्दानी हो तो झाशी वाली राणी थी। आणि राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचा जर विचार केला, काय अवस्था होती माझ्या जिजाऊची पुण्याई, कशी आली व फळाला, तो बापाचा बाप बघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप बघ शुभा जन्मला। जिजाऊची पुण्याई सामान्य नव्हती, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला। शिवराया हे सामान्य नव्हते, वाघिणीचं दूध काढून आणावं, वाघिणीला सुद्धा या वाघा पुढे झुकावं लागलं। आणि वाघीण कुणा पुढे झुकत नसती, वाघा पुढे झुकत असती महाराज। गिधडा पुढे कशी झुकेल, वाघिणीचं दूध आणायला सांगितलं महाराज। कुणी समर्थांनी, समर्थ रामदास स्वामींना आजार जडला आणि कर्मधर्म संयोगानं शरीर शेवटी थकलं महाराज, धर्म कार्य केलं, भ्रमण केलं, थकल्याच्या नंतर वैद्यानं सांगितलं यांना वाचवण्यासाठी एकच पर्याय आहे, वाघिणीचं दूध आणावं लागेल। कोण आणेल? शिवाजी महाराजांच्या कानावर बातमी गेली की आपले श्री गुरु महाराज आजारी आहेत, श्री गुरूंच्या प्रती किती श्रद्धा असावी। त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आले, माझ्या समर्थांची ती दयनीय अवस्था पाहिली, हे भगवंता काय करू माझ्या श्री गुरूंना वाचवण्यासाठी, माझा प्राण घे पण माझ्या श्री गुरूंचा प्राण वाचव रे भगवंता। कारण गुरुने दिला हा ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। कोण वाचवेल आमच्या श्री गुरूंना? त्यावेळेला वैद्यराजांना बोलावलं, वैद्य म्हणजे त्या काळचे डॉक्टरांनी सांगितलं एकच पर्याय आहे, वाघिणीचं दूध आणावं लागेल। राजांनी सांगितलं, आपल्या श्री गुरूंच्या जवळ जातात, सांगितलं बाबा तुम्ही काळजी करू नका, जोपर्यंत हा राजा जिवंत आहे ना, चंद्र सूर्य तोडून इथं उभं करल मी। काय गुरूंप्रती निष्ठा होती, काळजी करू नका। अरे राजा पण त्याच्यासाठी सोन्याचं पात्र लागतं रे बाबा, दुसऱ्या पात्रामध्ये जर दूध काढलं तर ते त्याला छिद्र पाडून खाली जातं म्हटले, एवढी ताकद आहे त्या दुधामध्ये। आणि राजा कुठं भेटेल ते दूध? अरे माझं काय आता पिकलं पण गळून पडणार आहे। पण राजाने सांगितलं नाही, कारण गुरुचरणाची माती हीच माझी भागीरथी, पाय तुझे गुरु राया। काय ती भक्ती, काय ती श्रद्धा। त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज निघाले, वाघिणीला पाहिलं आणि वाघिणीला पाहिल्याच्या नंतर वाघीण माझ्या राजांच्या अंगावर झडप घालण्या अगोदरची घटना। राजांनी विचार केला ही कशी आपल्या जवळ येईल। राजे तिच्या पिल्लांजवळ जातात, पिल्लांजवळ गेल्या बरोबर वाघीण राजांच्या अंगावर धावून आली, नेत्र बंद केले आणि श्री गुरूंचे चरण आठवले, भगवान शिवाच ध्यान केलं। बस भगवंता
अरे माझ्या श्री गुरूंना वाचवण्यासाठीही मला पाहिजे. त्यावेळेला महाराज श्री गुरूंचे चरण आठवल्या बरोबर वाघिणीला सुद्धा पाझर फुटला आणि वाघिणीच्या सडातनं चळचळा दूध निघालं माई बापू. अरे वाघिणीच्या सडातनं जेव्हा दूध निघालं राजांनी ते पात्रामध्ये घेतलं आणि ते दूध घेऊन ज्यावेळेला राजे येतात ना समर्थांनी विचारलं, अरे हे दूध कसं आणलं तू? वाघिणीने तुझ्या अंगावर झेप घेतली नाही, तुला फाडलं नाही, तुला तोडलं नाही, कसा तू इथे पोहोचलास? त्यावेळेला माझ्या छत्रपतींचं उत्तर होतं, सांगितलं बाबा सद्गुरू महाराज काय सांगू, वाघीण माझ्या अंगावर चौताळून आली, त्याच वेळेला मी तुमचे चरण आठवल्या बरोबर वाघिणीला सुद्धा पाझर फुटला. पण गुरुनिष्ठा तशी असावी माई बाप हो. नाही तर काय गुरु गेले. गुरु सुद्धा जीवनात असे असावे, लोभी गुरु कपटी चेला कधीच नसावा माई बाप हो. गुरु सुद्धा गुरु गुरु राहतात आणि शिष्याला देवत्व प्रदान करून देतात माई बाप हो. जास्त प्रसिद्ध शिवाजी महाराज का समर्थ रामदास स्वामी? शिवाजी महाराज बरोबर गुरु स्वतः गुरु राहिले आणि माझ्या राजांना देवाची उपमा दिली महाराज. राजांचं नुसतं नाव जर घेतलं तर अंगावर शहारे उभे राहतात. म्हणून जीवनामध्ये कार्य चांगलं करा आणि म्हणून कोणत्याही जीवाचा खेद मत्सर करू नका. अभंगाच्या ध्रुव पदामध्ये नको खेद पती लक्ष्मीचा जाण तसे. पुढे महाराज सांगतात सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही. एकदा आई साहेब आणि भगवान परमात्मा दोघांमध्ये भगवंत म्हणतात या विश्वाचं उदरभरण झाल्याशिवाय मी जेवण करत नाही. आई साहेबांनी सांगितलं देवा एवढे असंख्य जीव तुम्ही निर्माण केलेत, सृष्टीची रचना या सर्व गोष्टी कथाकथन झालं आणि आई साहेब म्हणतात असं नाही म्हणे, बघू आपण देवा तुम्ही हाराल. भगवंतानं सांगितलं अजिबात नाही, ठाम विश्वास होता. आई साहेबांनी काय केलं माहिती का, एक मोठा डबा घेतला, त्याच्यामध्ये अजून एक डबा, अजून एक डबा, अजून एक डबा, डबा 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 डबी आणून ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी आई साहेबांनी काय केलं, सूर्यास्त होण्याच्या अगोदर एक छोटीशी मुंगी घेतली आणि त्या डबीमध्ये घातली. डबी डबा 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 10-15 डबे, त्या छोटीशी डबी, आणि ती डबी ठेवली. सायंकाळची वेळ आई साहेब भगवान परमात्मा बसलेले आहे. आई साहेबांनी सांगितलं देवा विश्वाचं भरण पोषण झालं? म्हणले हो, आता मला जेवायचं. त्यावेळेला भगवंत म्हणतात विश्व सर्व जेवलाय. आई साहेब म्हणतात नाही देवा हरल्यात तुम्ही. म्हटले कसं काय, तुम्हाला दाखवू का पुरावा? पुराव्यासहित म्हटले मुद्देमाला सहित. आई साहेबांनी डबा आणला, डबा 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 डबी उघडली तर ती मुंगी साखर खात होती महाराज. आई साहेब म्हणले मी तर डबीत मुंगी ठेवली, साखर कुठून आली? त्यावेळेला भगवंतानं सांगितलं तू मुंगीत ठेवण्या अगोदर मी साखरेची व्यवस्था केली होती. हा, सगळं जीवाचा करी तो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही. हा, पती लक्ष्मीचा जाणत असे. छोटे सज्जन माई बाप हो, या विश्वाची सत्ता ज्याच्या हातामध्ये आहे तो किड्या मुंग्यांना सुद्धा उपवाशी राहू देत नाही. आपल्याला कसा उपवाशी राहू देईल?
विठ्ठल विठ्ठल चाले हे शरीर कोणाचे असते देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण मग आम्ही त्याला का विसरावं तुम्ही ज्याला माझं म्हणता हो त्यांनी पण तुम्हाला माझं म्हटलं पाहिजे तुम्ही ज्याला माझं म्हणता ते म्हणत नाही हे माझं आहे म्हणून आता बघा बरं तुम्ही ज्या घरात राहता त्या घराला काय म्हणता घर कुणाचं आहे बरं तुमचं आहे का आमचं खरं सांगा बरं हा तुमचं ना नाही आणि तुमच्या दारासमोर जर अनोळखी व्यक्ती आले तर तुम्ही का त्याला हकलून देता हा म्हणजे आहा की नाही तुम्ही लबड खोटं बोलायचं नाही तुम्ही ज्या घरात राहता तुम्ही काय म्हणता घर आमचं हा मी तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारते तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर तुमचं आहे का सिमेंट विटा वाळू दगडाचं हा मग तुम्ही काय म्हणता मग तुम्ही येडे कशाने हा हा ते तुम्ही म्हणा हा आम्ही कशाला म्हणा तर ज्याला तुम्ही माझं म्हणतात त्यांनी पण म्हटलं पाहिजे माझं आहे तुम्ही एकदा ईश्वराला माझं म्हणून बघा ईश्वर म्हणेल हा माझा आहे कारण कसं आहे बघा माझा एवढा अधिकार आहे की नाही मला माहिती नाही पण बोलून जाईल खरंच सांगा बरं देव कुणाला आवडतो हात वर करता का जरा मी एवढी मोठी कीर्तनकार नाही आहे खरं सांगा आवडतो एवढ्या लोकांना बरं देव आपल्या घरी यावं असं कुणाला आवडतो खरं सांगा बाकीचे काय पाकिस्तानवरून आलेत काय आपल्या घरी यावा करा आता हात खाली बरं आता खरं सांगा देवाच्या घरी जावं असं कुणाला वाटतं देऊ का यमदू त्याला तुमचा निरोप हा हा बघा लय हुशार आहेत महाराज आता हात वर केली ना हात खाली कुणी जायला तयार नाही ते का तुकोबराई आहेत का ते का जणोबाराई आहेत का त्या काय जणाबाई महाराज आहेत का आणि म्हणून त्या ठिकाणी बाबांनो देवाच्या घरी कोणाला जावं वाटतं माणसं म्हणतात साधू संताचं काय आहे असंही मागून पुढं कोण रडणार आहे तुम्ही जा बाबा तुमचं कोण आहे म्हणताल हा अशा प्रकारे बाबांनो देवाला आपलंसं करा ज्या नास्तिक प्रपंचात तुम्ही बसला गुरफटून तो तुमचा कधीच होणार नाही कारण आपण जर विचार केला तर बघा आजा गेला पंजा गेला बाप हसन गेला आजा गेला पंजा गेला बाप हसन गेला देखत देखत ना तू पण तो ही कैसा झाला उठ उठ जागा पाठी हो भय आले मोठे उठ जागा पाठी हो भय आले मोठे आजा गेला पंजा गेला बाप हसन गेला त्याचा तो झाला नाही प्रपंच तुमचा कसं होईल कुणाचं नाही आहे माणसं म्हणतात काय सांगा असा टिचून प्रपंच करतो आम्ही अरे काय टिचून प्रपंच करता अरे टिचून परमार्थ करावा हा माणसं म्हणतात त्याच्या नाकावर टिचून प्रपंच असा थाटील की बंगलाच बांधील अरे काय करतो त्या बंगल्याला जर बंगल्याला तुम्ही माझं म्हणता ते बंगला नाही म्हणत नाही माझं बरं सांगा बरं एखाद्याने कितीही कोटीचा बंगला बांधू द्या ह्याचा जीव एवढा राहतो बंगल्यामध्ये की जाताना हा काय सांगतो बंगल्याचा कलर 100 वर्ष गेला नाही पाहिजे पण बंगला असं म्हणतो का मी गेल अहो शून्यातनं मला उभं केलं हो गेल्यानंतर ह्याला इथंच जाळतात का नाही जळत उलट बाहेर काढून देतात स्मशानात आहे शेवटी आणि म्हणून त्या ठिकाणी बाबांनो एक दिवस स्मशानात जायचं आहे प्रत्येकाला कुणी राहणार नाही आहे पण जाण्या अगोदर उत्तम चिवरे कीर्ती मागे चांगलं कार्य करा धर्मासाठी जीवन जगा स्वतःसाठी प्रत्येक जण जीवन जगतो आहे धर्मवीर शंभूराजांच्या बाबतीत विचार केला काय जीवन जगले महाराज रक्तरंजित नरसंहार करून घेतला या धर्माच्या रक्षणासाठी विठ्ठल कांडेकर दादा बस झालं आता नाही का जास्त वेळ जर घेतला बघा तर तुम्ही काय म्हणताल तुम्हाला दुसऱ्या गावात संधी भेटत नाही का आमचंच गाव उरलं होतं का कमी बोला होतं म्हणता पाठांतर नव्हतं का टिपणं बसून आले होते हा अशी व्हायला नको हा तुमची वेळ झाली असेल मला असं वाटतं आता 9:05 झाले 9ची वेळ आहे जेवण बाकी असेल नाही का हा मग तुम्ही म्हणता ना आता जेवायचं काय यांचं कीर्तन ऐकायचं हा नाही का चला आम्ही समजू शकतो
बाबांनो, जीवनामध्ये चांगलं जीवन जगा, धर्मासाठी जीवन जगा, धर्म कार्य करा. आणि या धर्म कार्यामध्ये एखादी पत्रवाळी उचलायची जरी वेळ आली ना तर लाज बाळगू नका, कारण या धर्म कार्यामध्ये पत्रवाळी जर उचलायची वेळ आली ना समजून जा नक्कीच आमच्या पूर्वजांनी ईश्वराचं ईश्वरी कार्य केलेलं असावं म्हणून पत्रवाळी उचलण्याचं काम आमच्या भाग्यात आम्हाला प्राप्त झालं. त्या ठिकाणी धर्मकार्य करा, धर्मकार्य करत राहा. आता जास्त वेळ घेण्यात काही अर्थ नाही. आपला हा चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह हा सुवर्ण महोत्सवापर्यंत पोचवावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. या ठिकाणी वास्तविक तर सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं प्रारंभी, पण चला जसा ओघ नाही का. या ठिकाणी वैकुंठवासी सीताराम बाबा थोरात यांच्या प्रेरणेनं व स्वामी वासुदेवानंद गिरीजी महाराज बहुरूपी बाबा रामचंद्र महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली बाळनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. यामध्ये गायक वादक महाराज मंडळी, स्वररत्न चिंतामण महाराज सानप, आदरणीय संगीत विशारद विजय महाराज काळे, निवृत्ती दादा घुगे, उत्तम दादा भाबड आणि मृदंगाचार्य माऊली, अगदी सर्वांना या ठिकाणी माझा दंडवत प्रणाम. आपणा सर्व श्रोते सज्जन शक्तींनाही दंडवत प्रणाम. आमचे रामदादा या ठिकाणी मंत्रित, आपणासही दंडवत प्रणाम. खूप छान ऑपरेटिंग आहे आपली. अगदी या ठिकाणी आपण सर्वांनी या श्रोते सज्जन शक्तींनी कीर्तन शांत चित्ताने श्रवण केलं. आपणासही दंडवत प्रणाम. आपला हा चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. या नयानं असाच उत्तर उत्तर वाढत राहावं हीच प्रभूचरणी प्रार्थना. आणि झालेली सेवा समर्थ बाळनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन होईल. बोलता बोलता काही चुकीचे शब्द निघाले असतील तर माझं पामर आहे काय थोडंपण. पायीची वाहन पायी बरी, आपल्या पायातली चप्पल तुटली की आपण त्या चपलीची शिलाई करता, तसं बोलता बोलता ही चप्पल कुठे तुटली चुकली असेल तर आपल्या जवळील क्षमारूपी धाग्यानं या चपलीची शिलाई करा. पुनश्च ज्ञानी गुणी आमच्या सर्व महाराज मंडळींच्या चरणी दंडवत प्रणाम. आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करून झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करून समाधी ज्यांची आहे बाळनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला बाबांनो पूर्णविराम. या ठिकाणी माझ्या बरोबर आले माझे बंधुराज नितीन दादा. नेहमी आमच्या धर्मकार्यात सुद्धा फार मोठं ज्यांचं पाठिंबा आहे. कधी आमच्या पैठण परिसरात आलात तर एक छोटीशी आमची गोशाळा नूतनच काम सुरू आहे. अंध अपंग गोमातेची स्थिती सेवा अगदी नूतन काम सुरू आहे. कधी तिकडे आलात, मी मागणार नाही तुम्हाला काही, तुम्ही काळजी करू नका. हा तुम्हाला वाटेल मागल, मागणाऱ्यातली नाही आहे मी महाराज. 12 वर्ष दिंडी आमची पंढरपूरला 700 ते 800 वारकरी असतात, पण 12 वर्ष कधी दिंडीचा हिशोबही नाही घेतला, कधी रुपये नाही घेतला. ज्या दिवशी हातामध्ये सत्ता दिली ट्रस्टीच्या लोकांनी त्या वर्षी सर्व किराणा 450 परिवार आम्ही जे रिटर्न घेतले ते कन्वर्ट झालेले त्या परिवारांमध्ये नेऊन वाटप केलं, जुने कपडे वगैरे जमा करून. तुम्हाला मागणार नाही मी, मागणाऱ्यातली नाही. हां, तर या ठिकाणी कधी आलात तर नक्कीच आमच्या कर्मयोगिनी गोशाळेला आश्रमाला भेट द्या. सर्वांना निमंत्रित करते. या भगवान नारदांच्या गादीवरनं झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. विठोबा